पुण्यात आहे की नाही, रविवारपासून परत पाऊस चालू झालेला आहे. म्हणजे आठवडाभर छान अशी सुट्टी होती पावसाला. आता परत चालू झालेला आहे आणि खूप जास्त प्रमाणात चालू झालेला आहे पाऊस. त्यामुळं ना बाहेर असं पडूच वाटत नाही. आता बघा, पावसाचं तर वातावरण आहे आणि छान मस्तपैकी म्हणलं आता कोथिंबीर आहे भरपूर आणि गावाला जायचं आहे, त्यामुळे फ्रीज तर रिकामा करायचं आहे. तर म्हणलं चला छान आणि मस्त अशा कोथिंबीरीच्या वड्या बनवून घेऊया. त्याच्या आधी ना आमचा पिल्लूला आहे का नाही, जे टी व्हीवर जाहिरातमध्ये दिसेल चोको बटर किंवा जे काहीही दिसू द्या, ते लगे पटकन पाहिजे असतं. आणि त्याला माहिती आहे की त्याला हे खायचं नाही सगळं, तरी पण त्याला पाहिजे असतं. मग त्याच्या आधी मी काय केलं, तो खूप जास्त हट्ट करत होता, मी जाऊन घेऊन येतो मम्मा, पप्पाला आणायला सांगतो, फोन करतो. मग मी त्याला म्हणलं आपण घरी बनवूया. मग शेंगदाणे छान असे ना मस्तपैकी त्याचं सल्फाट काढून घेऊन मस्त त्याला शेंगदाणे थोडेसे त्याच्यापुरते एकदम मी एक अर्धी वाटी पण भरणार नाही, एवढं थोडंसं, कारण मला माहीत आहे जास्त खाणार नाही तो, 1-2 वेळेस खाणार आणि मग ते जसंच्या तसंच राहणार. म्हणून मी त्याच्यासाठी एकदम थोडेसे हे घेतले होते शेंगदाणे, त्याच्यामध्ये थोडा गूळ टाकला, तुपाचा 1 चमचा टाकला आणि 1 चमचा मधाचा टाकून मस्त असा ते बटर बनवून घेतलं. त्याने त्याच्यासोबत मला वाटतं एक कोरभर चपाती खाल्ली असेल. संपला विषय, त्याला ब्रेड खायचा नाही, पण तो ऐकतो कुठं. मग मी चपाती बनवून दिली त्याला आणि त्याने त्याच्यासोबत छान अशी चपाती खाल्ली. तर तुम्हाला सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही त्याला खूप जास्त आवडतात. पण त्याच्या हेल्थकडे किंवा आपल्या मुलांच्या हेल्थचं आपण नाही लक्ष देणार तर कोण देणार, नाही का? म्हणून घरच्या घरीच असे सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करते. मला वाटते एवढी पण स्ट्रिक्ट नाही, पण मी जशी जलमली ना तसं अजून, म्हणजे पिल्लू माझं जसं जलमलं आहे का नाही तसं अजून मी त्याला कुरकुऱ्याचं मात्र एकसुद्धा पॉकेट दिलं नाही. मी कधीच अजून मी कुरकुरं दिलं नाही, कधी म्हणजे कधीच. एक दिवशी माझे मम्मी पप्पा आलते आणि त्यांनी कुरकुरं आणलं होतं, तर ह्यांनी फेकून दिलं ते कुरकुरं, त्याला न माहिती होता. म्हणून आम्ही कधी त्याला अजून म्हणजे कुरकुरे वगैरे ही एक गोष्ट तर आम्ही नक्की पाळली. तर आता बघा, पाऊस एवढा जास्त जोरात होता, छान मस्तपैकी कुरकुरीत अशा वड्यासुद्धा मी बनवून घेतल्या. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि तुमच्या मुलांची काळजी तुम्ही नक्की घ्या. ह्या सगळ्या गोष्टी देऊन बाहेरच्या व्हायरल इन्फेक्शन होतं आहे आणि आपल्यालाच ते सगळं सहन करावं लागतं, आपल्या मुलांना सगळं सहन करावं लागतं आणि त्यांची ती अवस्था बघून आपला जीव ना एकदम खालीवर होऊन जातो. पैसे तर जातात पण मुलांची हेल्थसुद्धा खराब होते.